दुसरा टप्पा जाहिराती असतील, खाजगी व्यवस्थापन, विना मुलाखत, हे जे रिक्त अपत्र हे जे आहेत, हे तात्काळ आपल्याला शासन झुकेल आपल्या समोर सगळ्यांनी एकत्रित आले तर हे शक्य आहे. माझी एकच कळकळीची विनंती आहे, सगळे अभ्याधारक तुम्ही रस्त्यावर या आणि सगळे उपस्थित राहा उद्यापासून, तरच ह्या गोष्टी शक्य आहे. लक्षात घ्या. सगळ्या प्रत्येक महिला हे काही ना काही अडचणीमधून आलेल्या आहेत. कुठून चंद्रपूर, नांदेड, नगर, अहमदनगर, नागपूर अशा ठिकाणाहून अभ्यागतधारक आलेले आहेत. माझी स्त्रियांना सुद्धा सांगणं आहे, प्रत्येकाच्या घरी काही ना काही प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम बाजूला ठेवा. एक दिवस तुम्ही वेळ काढा, 5 दिवस वेळ काढा, तर आपल्याला आपलं हे दाराशी येईल. नाहीतर आपण वाट बघतच राहू तरी आपल्या हाताशी काही येणार नाही. अपयशाशिवाय दुसरं काही आपल्या हाताशी लागणार नाहीये. एवढंच आव्हान करते की सगळ्यांनी एकत्रित या. मॅडम, अर्थातच आपण पाहिलेलं आहे की लाडकी बहीण योजना जरी आपल्यासाठी सुरू झालेली असली तरी सुद्धा आमच्या लाडक्या बहिणी आज फुटपाथवर बसलेल्या आहेत आणि त्या म्हणजे हक्काच्या नोकरीसाठी आजही त्यांच्या आणि आपण इथली संख्या बघतोय आणि यांना एकच विश्वास आहे की आज जरी संख्या कमी असली तर येणाऱ्या दिवसामुळे आमची संख्या खूप असणार आहे. सर बोला. या ठिकाणी आपले मेरा नाम शाहिद अली है। मैं अकोला जिले से यहाँ पर आंदोलन में हिस्सा लेने आया हूँ। सभी साथियों से मैं ये रिक्वेस्ट करता हूँ, खासतौर से मेरे उर्दू मीडियम के साथियों के साथ, कि यहाँ पर जो हमारे साथी बैठे हैं, हम सबकी मांग एक ही है, हम सबकी डिमांड एक ही है कि 10% जो रिमेनिंग शिक्षक भर्ती है वो होना चाहिए। अपात्र गैर हाजिर के राउंड अभी जो विधानसभा इलेक्शन की आचार संहिता लगने वाली है उससे पहले होना चाहिए। इसीलिए मैं सबसे आप सभी से रिक्वेस्ट करता हूं कि यहाँ जो कोर कमेटी के लोग हैं उन्होंने हमारा यहाँ बहुत अच्छा इंतजाम किया है, पिंडौल का इंतजाम है, जैसा कि आपने मुख्तलिफ वीडियो में देखा ही होगा। इसी के साथ रुकने का इंतजाम है, खवातीन के लिए, मेरा मतलब है लड़कियों के लिए, लेडीज़ के लिए भी बहुत अच्छा इंतजाम किया गया है। आप मेरे भरोसे पर यहाँ पर आइए, यहाँ पर सभी लोग बहुत कोऑपरेटिव हैं और हम सबके सब माध्यम के मुद्दे एक हैं, इसीलिए हमको डिवाइड नहीं होना है। हमारे इन साथियों के साथ आकर कंधे से कंधा मिलाइए और इस काम को अंजाम तक हमको पहुंचाना ही है। कौन कहता है कि आसमान में सुराख नहीं होता? कौन कहता है कि आसमान में सुराख नहीं होता? एक पत्थर तो तबीयत से उछालो यार। तो मैं कहता हूं कि घर से निकलिए, यहाँ पर आइए, अपने लिए हमारा साथ दीजिए, इंशाल्लाह हम कुछ ना कुछ बड़ा करके दिखाएंगे। शुक्रिया सर। जरूर जरूर आपकी मांगे भी पूरा हो। मुझे बहुत अच्छा लगा कि उर्दू माध्यम के भाई भी हमारे साथ जुड़े हुए हैं और उनके लिए भी ये आंदोलन है, ऐसा मत सोचिए इसके लिए आंदोलन है दिख रहा है। नमस्कार सर। Lokmanya Tilak says, freedom is my birthright and I will achieve it. And Dr. B.R. Ambedkar also says, you educate, unite and fight. So it's my humble request to you, all of you, my future teachers, you have to come here and you have to protect against the government, because it is our birthright to make a teacher and we will be successful one day. So it is my humbly request and heartily request to you, all of you. Here is no any dividation. All candidates are equal. So this is my, again I am sharing to you, it's my humbly request to you, please come here and protest against the government, and one day with the help of you we will achieve our success. Thank you. या ठिकाणी सर्व आवाज येतो ना मॅडम? हा येतोय सर, येतोय। नमस्कार, मी सातारा फलटणवरून आलेली आहे। माझं नाव नीलम निवृत्ती भोसले। मी कालपासूनच आली आहे। माझ्या 2 छोट्या मुली आहेत, त्या मी घरीच ठेवून आली आहे। त्यांची शाळा बुडवून त्यांना घरीच ठेवलंय। मी इकडे आलेली आहे। का आलेली आहे तर मी माझ्या स्वतःसाठी आलेली आहे, आपल्या सर्वांसाठी आलेले आहे। म्हणजे सगळे जे आलेले आहेत ते कशासाठी आलेले आहेत जरा विचार करा। कारण जर आता नाही तर कधीच नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा की आता जर झालं तर होईल, नाहीतर होणार नाही। कारण आपल्याला गॅरंटी 17ची भरती अजून चालू आहे, 22ची भरती 24 आली तरी पूर्ण नाही। 24ची काय होईल पुढं जर आता पाऊल उचललं नाही तर पुढं अजून किती वेळ लागेल सांगता येत नाही। 17 आणि 3 4 17चे आता किती वर्ष झाले विचार करा। 22 आता 24 आले, 24चं किती वेळ लागेल सांगता येत नाही। फेज 2 आता झाली तर आपल्याच हातात आहे ही फेज 2 आपण करून घ्यायची सरकारकडून। जर आपण त्यांच्या पुढे लढलो नाही तर काहीच होणार नाही। आणि आता सगळ्यांनी जेवढे